अबाईसा अपद धर्म निरोपण. अपदी धर्म म्हणजे आपत्कालीन व्यवस्था. हा एक वेगळा म्हणजे चातुष्टाचा धर्म आहे. विधी आणि विहित अविहिता व्यतिरिक्तचा धर्म आहे की नाही. तो निरोपण केलाय आबाईशांना. का निरोपण केला? माहिमभट्ट असं सांगतात की आबाईसा आणि उमाईसा रात्री निद्रास्थाना गेली. म्हणजे सर्वज्ञांनी सांगितलं की बा केळं खा, आम्ही देतो. ते ऐकलं नाही त्याने. ते म्हणे आम्हाला मासोपवास आहे. त्या तशाच तयाचा घरी अवघ्या उपासो, तीही रात्री रांधिले परंधिले, दादुले जागरण केले, घरीची अवघी निजैली, ते भाणवशी निजैली. म्हणजे काय कळालं? ह्या उमायसा आणि आबायसा ज्यांच्या घरी मुक्कामाला होत्या त्यांना अवघ्यांना उपवास. मग त्यांनी रात्री रांधलं परिंधलं त्या परिवाराने, दादुले जागरण केले. उपवासाचं करताना जागरण हरिपाठ कीर्तन केलं असेल ते. आणि मग घरीचा अवघी निजैली, झोपले. ते भाणवशी निजैली. तर ते घरी झोपल्यानंतर मग आता स्वयंपाकघर मोकळंच असतं. या दोघी तिथं झोपल्या. पहारू दीड रात्री भरली आणि आबाईसा पिडा असह्य देखून उठली. आबाईसांना रात्रीच 2-3 वाजता जाग आली. म्हणजे झोपल्याच नाही त्या आबाईसा. भूक लागली खूप. म्हणाले बघू आता खाय का काय खायला. मग तीही उमाईसा ते म्हणितले, उमय उमय मज थोरी पिडा उठली, बारमासिया एकादशी करी. 12 महिन्याची मी एकादश करती बाई म्हणाली. पण एक व्रते केली, 10वी केलिया, नक्षत्र पारणी केली. ती उमायसाला सांगते की मी असं एकादशी केली, एक व्रते केली, 10वी केलिया, बरेच कार्यक्रम केला म्हणाले, नक्षत्र पारणी केली. हा तिकडला विधी आहे की नाही. आबाईसा कट्टर दिसतात बरं का. परी आयशी पिडा नाही कही. एवढी भूक बाई मला कधीच लागली नाही म्हणाले मी. उमायसा गप बसली. म्हणजे जाऊ द्या, हिला बोलायचंच नाही. मग आबाईसा कोपून म्हणते तिला, उमे ये का, मज थोडी पिडा होत असे. अगं तू काही बोलत नाही म्हणाले. अगं बघ ना म्हणाले बाई, मला कशी पोटात नुसती आग होती. मग ती उठली उमायसा. डेराचा भातू काढिला, असाणीचा कांजी घेतला, भातू शिंपिला, मुटकुळा वळवणी दिदला. तिनं ते गोळा केला शिळ्या भाकरीचा आहे की नाही, मुटके पाणी शिंपडून. आणि मग तिला द्यायला आबाईसांना दिला. मग तीही भीतरी घेतला, पाने भातू चुळा भरिला. इतुलेनी तयाची पिडा शमली, भूक शांत झाली. मग निजैली, नावेक गेले. थोड्या वेळ गेला तर इकडे उमायसा तशाच आहेत. आता उमायसाचा नंबर आहे. उमायसा ही तैशीच पिडा उठली. त्यांची थांबली. यांना भूक लागली परत उमायसांना. ती म्हणते, अभय अभय मज ही तैशीची पिडा उठली. येतुके मासोपवास केले, येतुके एक व्रते केली, येतुकी व्रते कृच्छ चांद्रायण केले. परी ऐशी पिडा काहीच नाही झाली. ते म्हणाले, बाई मला पण असंच व्हायलंय.
तयाही तैसेच झाले. आणि मग आबाईसांनी तिला ते करून दिलं. मग ते खाऊन घेतला मुटका. मग बरं वाटलं त्यांना. आणि मग आता ह्या दोघी उदयाच दर्शनाशी आल्या स्वामींकडे. स्वामींना हे सगळं माहीत आहे, रात्रीचा प्रकार. स्वामींची आज्ञाभंग केली ना, मग आता आपणाला जेवढे दुःख आहेत हे आज्ञाभंगाचेच आहेत, आहे की नाही. तर या सृष्टी अनंत सृष्टी स्वामींनी म्हटलं केलं नाही, स्वामींचा प्रसाद घेतला नाही. मग आता रात्रभर कोणचा अग्नी भडकवला देवाने? पोटात. ते सांगितलं लगेच. स्वामींच्या हातात आहे ना सगळा व्यापार. तुमच्या शरीरात काय ठेवलं नाही, कंट्रोल तिकडे आहे शरीरातलं. भानगडच आहे बाई. स्वामींनी इंटरेस्ट घ्यावा असं बी जोडलं पाहिजे. ह्या दोघी कन्वेश आहेत, फार कनव आहे. म्हणून त्यांना रात्री स्वामी झोपू दिले नाही. आल्या सकाळ सकाळ बाई, बसल्या, दंडवत केला. तेवढ्यात स्वामी तिथे दंत धावन करत होते. गोळा होत असे स्वामींना. सर्वज्ञ म्हणतात त्यांना. पारणाईत बाई या साव्या श्रमलियाणा, भिक्षावसरू झाला मा, उशीर झाला मा. स्वामींचा मनोधर्म कसा जोडलाय बघा, छान. पारणं काय सकाळी थोडीच करतात, भिक्षाला सकाळी थोडीच जातात. स्वामी आता विनोदाने म्हणतात, बघा पारणे ती बाईया साव्या श्रमल्या ना. श्रम झाला का होणारे तुम्हाला? मग तो भिक्षा अवसर झाला का? उशीर झाला? ते म्हणतात कायसा अवसरोजी, कशाचं काय आलं. त्यांनी आबाईसा आता काय बोलू लागले. आता आबाईसा प्रथमच बोलतात, हे नाही ते चरित्रामध्ये. आणि मग आबाईसे मागील अवघ्या वृत्तांत सांगितला. थोडक्यात माहिमट्ट तुम्हाला सांगतात की जी म्हणाले मज निद्रा आली जी, तैसेची उमायसाशी ही झाले जी. जी जी आम्ही तयाचे अपसयाच घेतले जी, तरी काय आम्हाशी दोषू झाला जी. आता ही रात्रीच भिक्षा केली त्यांनी तिथं. ज्याच्या घरी झोपल्या होत्या ह्या, त्यांच्या डेऱ्यातला पाणी भात त्यांना न विचारता खाल्लाय. या बायसाला थोडं ज्ञान दिसते बरं का. तेव्हा देजी मी असं झालं, मग भिक्षा अवसर आमचा रात्रीच झाला म्हणाले. रात्रीच आम्ही 2लाच भिक्षा आणली तिथली फुकट, न विचारता. स्वामींनी कसा प्रसंग क्रिएट सीन केलाय बघा, लीळा कशी केली आहे देवाने. एखादी गोष्ट कशी सांगावी स्वामींकडून शिकावं लागेल. आपणच लीळा केली, आपणच जठराग्नी भडकवला, न मागता मग त्यांना खाल्लं. आणि आल्यावर आपणच स्वामी म्हणतात, तुम्ही श्रमलात ना म्हणाले रात्रभर भुकेनी, आणि तुमचा भिक्षा अवसर पण झाला वाटतं, आहे की नाही. असं उपेक्षात्मक त्यांच्या लक्षात आलं आबाईसाशी. म्हणून आबाईसा म्हणता, जी जी आम्ही तयाचे अपसयाची घेतले, तर काय आम्हाशी दोष झाला. सर्वज्ञ म्हणतात, तैसा अवसरी तेतुले घेतल्या, तैसा दोष नाही. हे विधिवाक्य आहे. हे महिमभट्टांना लिहिलं, पण त्यांच्या लक्षात नाही आलं, आहे की नाही. पुढं आचरताना ते म्हणाले, मला त्या सारंग पंडिताच्या घरी तसं केलं, आहे का नाही. उमाईसाला म्हणाले, तुझ्या घरी देवाचा लाडू आहे, लाडाचा चुरा टाक म्हणाले भातावर. तर ते म्हणाले, ते घेचाल तर मी लीळा सांगते. ठीक आहे. मग ते वरचाच घेतला. आणि कोणाच्या घरी गेले तर त्याचं काय केलं महिमभट्टाने? इंद्रभट्टाच्या, आहे की नाही. तुम्हाला प्रसादाच्या भाकरी द्या म्हणाले.
ती भिजवून घेतली तिनं, पाणी दिलं त्याला. कोण खेळभट्ट होते ना ते. पुन्हा ते मायभट्टाला आपद्धर्म लक्षात नाही आला. तैसा अवसरी तेतुल्या घेतल्या तैसा दोष नाही. मायभट्टांना ह्या अपरितोष होता. ते कोणत्या गोड्यावर गेले, स्मरणाला बसले झाडाखाली, की नाही. नंतर त्याचे सेवक आले. अरे म्हणाले, हे तर ते आहेत. अरे 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 त्यांना विचार लक्षात आलं त्यांच्या भानगड. म्हणजे मी बोलला असता, त्यांनी गदोनायकाने उठून दंडवत केला बरं खाली येऊन. पण हा अपधर्म लक्षात नाही आला भाईंभट्टाला. हे जेव्हा आपल्या संप्रदायाला लक्षात येईल ते तेव्हा तुम्ही खूप समाजात चांगलं अस्तित्व निर्माण करू शकता. तुम्ही चिटकून बसले विधीला, आहे की नाही. चिटकून बसले, आपलं सोडायचं नाही, दुसऱ्याचं काय बी हो, पण त्यातून काय मिळेल सांगता येत नाही. किती कठीण आहे ना. माईंभट्टासारख्यांकडून अशी चूक झाली आहे बरं. तुम्हाला मी आता विजनाला बसलाय, मी आता स्मरणाला बसलाय, देवाने मला एक प्रवर स्मरण सांगितलंय, आहे की नाही. पण तो विधीमधला आपदविधी माहीत नाही ना. हा आपद्धर्म ज्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल तेव्हा हे सगळं भकन बंद होईल, तुमचं विपरीत भाषा बंद होईल. जे सध्याच्या काळामध्ये जे साधू संत करतायत ते तुम्हाला योग्य दिसेल. मग जो तो आपापल्या पद्धतीने आपण धर्म आचरतोय, तर तो स्वामींचा म्हणूनच आचरतोय ना काहीतरी. तुम्हाला तो सगळा अविधी दिसेल तिथे. रात्री चोरून जेवण विधी आहे का? उपवास सोडायला रात्री सांगितलंय का? म्हणून स्वामी म्हणतात की तैसा अवसरी ते तुले घेतल्या तैसा दोष नाही. दोष आहे पण तैसा नाही. असं ते त्या गोष्टीचा माहीमभट्टांना खूप खेद झाला शेवटपर्यंत, आहे ना. ते माहीमभट्ट बसून रडायचे. अरे यार म्हणाले, गेला चान्स. भटुवासाने त्यांना काय असं समाधानपूर्वक बोलले नाही, की नाही. आल्यानंतर भेटल्यावर म्हणाले, भटो हा ओकटे केले, त्याचं घ्यायला पाहिजे होतं म्हणाले तुम्ही तिथली. ती प्रसादाची भाकरीचा चुराच घेतला. भटुवासांनाही उदासीनता झाली, आहे की नाही. आपण धर्म कळायला पाहिजे. आता ह्या गोष्टी खूप अभ्यासाच्याच आहेत, आहे की नाही. एवढी प्रगल्भ बुद्धी आणखीन आली नाही, आली पाहिजे. समाजाचा आपद्धर्म वेगळा असतो. तिकडे काल एकादशी आहे आणि तुम्ही लगेच त्याच्यासमोर भेळ कांदा, करा करा कांदा लसूण नसतंय खायचं. ते त्या धर्माचे आहेत ना. तुम्ही तुमच्या आतमध्ये बसून खा ना. असं अनेक गोष्टी असतात आपद्धर्मामध्ये. एक नाही, अशा लाखो गोष्टी तुम्हाला सूत्रपाठात सांगितलेल्या नाही. तो आपद्धर्म आचरावा लागतो साधूला. आणि मग बाकीचे लोक म्हणतात, हे कुठं देवाने सांगितलंय का साधूला. आलं का नाही सगळं. तिथे येतो ना तो विषय. तो आपद्धर्म आहे. लग्नाला जावंच लागतं, दसऱ्याला जावंच लागतं, वास्तुशांतीच्या पारणाला जावंच लागतं, बाळाचं नाव ठेवायला जावंच लागतं, आणि काय त्याला सुखदुःख आल्यावर शाल टाकायला जावंच लागतं. हे आपद्धर्म आहेत आपले. अचानक मेलं तर दारावर जावंच लागतं. आता हे कुठं वरच्या लेवलला हा धर्मच नाही ना, आहे का. लौकिक धर्म कशाला आचरला तुम्ही. लौकिकचं श्रेष्ठत्व का केलं. पण तो मार्गाला चातुर्मास देतो, आहे की नाही. पासोडी देतो, धर्माची सेवा करतो तो ग्रस्त. मग तो आई नसला तरी तुम्हाला ते धर्म करावा लागतो. आपद्धर्म आहे तो.
अशा अनेक गोष्टी जर काहीतरी उपयोगी चाललंय ना, मग या सृष्टी नाही उद्धरला, पुढील उद्धर. तुम्ही कोणत्या या सृष्टीला उद्धरणार आहे? एवढं टेन्शन घ्यायला आहे की नाही? तुम्ही तुमचा अपधर्म तर भंग पावलेलाच आहे ना. मग तो माणूस स्वतःचा धर्म भंग पावलेला पाहत नसतो कधीच. कोणी असो मग, ABCD सर्व आले ते झेडपर्यंत, स्वतः काय चुकायला लागलेत त्यांना कोणी सांगितलं तर राग येईल ना. मग ओथंबा डाव पाहत असतो. आता कोणी कुणाला सांगायचं आहे की नाही? तर हा अपधर्मावर स्वामींनी बरंचसं निरूपण केलं इथे. म्हणून त्या अवसराला ते तुला अनिष्ट केलं तर ते तसा दोष नाही. हा अपधर्म आहे. सगळ्या विधीमध्ये तुम्हाला अपधर्म शोधावा लागतो, सगळ्या विधीमध्ये. पण त्या अपधर्म त्याच वेळापुरता आचरायचा आहे. तुम्ही कंटिन्यू तेच करायचं. आज ह्या उपदेशाच्या घरी, उद्या त्या उपदेशाच्या घरी, उद्या इकडे पंचावतार, जिंदगीभर फिरत नाही बसायचं. ते राहणारच आहे ना. ह्याच्या घरात मेलं तर उद्या त्याच्या घरात मरणार आहे. त्याचं सुतक फिटलं तर इकडं धावा येणार आहे. त्याचा धावा केला तर ह्याची वास्तुशांती येणार आहे, ह्याची वास्तुशांती येणार आहे, त्याचं ढवळा जेवण येणार आहे. ह्या गोष्टी तुम्हाला समाजात येणारच आहेत. तर तुम्ही ठरवायचं की किती वेळ किती करायचं आहे वगैरे वगैरे. ह्याला म्हणायचा अपधर्म. हा कुठेही सांगितलेला नाही. स्वामीने हे निरूपण केलं. प्राणापदीची पीडा सुने इतुके मुठभरी घ्यायचे हो काजी, म्हणून श्रीचरणा लागली. मग एक दिवस तिथे उमायसा ऐशी खडकाकडे अवकाशा गेली होती. तर एकी ठाई माणूस अवकाशा बैसले होते. तयाशी किवी पडले असते. वरी पाऊसू पडला. तेने कश्मळ वाहून गेले. कळालं की उमायसा डबा घेऊन गेला संडासला. थोडक्यात तिथं अगोदरच एक माणूस संडास करून गेला होता. त्या संडासात किडे पडलेले आहेत. त्याच्यावर थोडा पाऊस पडलाय आणि त्या कश्मळ मेन संडास वाहून गेला. राहिले शिल्लक किडे. किवियाचा पुंजा उरला होता. ते किडे तिथंच फिरत होते. असे किडे त्या संडासाच्या बाहेर निघत नसतात. तिथं वळवळ करतात, बाहेर जात नाही चांगल्या जागेत. ते उन्हे चुळबुळ करीत असती. ऊन पडलंय वरून, तडपड चालू आहे, पण संडास तोंडात आहे आणि संडासातच ते आहे. असं असतं बघा, शेणात असतात आणि माणसाच्या संडासात विशेष असतात. सगळेच किडे असतात जास्त. आपलं शरीरच किड्याने भरलेलं आहे का नाही? हा किडा अजब आहे का नाही? उमायसाची कशी बारीक दृष्टी आहे. ती म्हणते जीजी, त्या ते मुंग्या तोडू नेती होत्या. त्या आळ्या नरम असतात. त्या आळ्याला मुंग्या तोडून नेत होत्या. आणि ती उमायसा देखील आणि कंटाळली. आणि मग सर्वज्ञाच्या नावानं ते म्हणते, अय्या रे गोसावी जे नरक निरूपिती ते ऐसे की. नरक ऐसे म्हणती ते येथच शिमा. म्हणजे याचा अर्थ लक्षात यायला का? म्हणजे नरकाचं निरूपण अगोदर सर्वज्ञांनी केलेलं आहे बीडला. हिने ऐकले ना तेव्हा उमायसाने. कुठं नरकाचं निरूपण केले आतापर्यंतच्या वेळेत? आलेलं नाही ती वेळ, आहे की नाही? आलेलीच नाही. संदर्भ देताना असं चूक होते, म्हणजे ती गायब झालेली वेळा. कुठेतरी निरूपण ऐकलेलं आहे तिने, म्हणूनच तिच्या तोंडातून निघालं, आई रे.
उसावी जे नरक निरोपती ते ऐसे की नरक नरक ऐसे म्हणती ती इथची मा असं. आणि असा तिथं तिला विचार आला. त्या विचारात ती बिढारा आली. आबाईसा पुढे सांगितलं. सांगता गोसावी ऐकले. स्वामींनी ते ऐकलं. कशी लीळा करतात सर्वज्ञ आहे का नाही छान. स्वामींना ज्या गोलपर्यंत जायचंय ना ते डायरेक्ट स्वामी कधीच सांगत नाही की नाही. आपला गोल सिद्ध करतात. बरोबर ऐकलं. सर्वज्ञ म्हणतात बाई मासोपाशी काय म्हणत असती. मग आबाईशी अवघे सांगितले. सर्वज्ञ त्यानंतर निरूपण करतात. स्वामी म्हणतात बाई जाणती अशी इथची नरक नरक काही दुसरे असती. मग गोसावी निर्याचाराशी निरोपिल्या प्रहर. आता हे तुम्हाला सांगता येत नाही की नाही. माहिमभट्ट असा हातच आकडतात बाबा. अनंत निर्याचाराशी निरोपिला तिला. काय निरोपिले हे आलेलं नाही. त्याच्यामुळे आपण बोलता कामा नाही. पण जाणते अशी इथंच नरकन जाणते ते विखो सुखातेने. तिकडे एक वचन आहे. जवळजवळ जाणता मग कसे कसे वचन आहे देवाची विरोधाभास आहे. जवळजवळ जाणता तो नेनता म्हणाले. जाणून नेणे तो सदैव जाणत्या पशीवर नेनता जाणत्या शिविखो सुखाते. हे जाणे जे ते असे सगळे सूत्रपाठ ओठावर असल्या तुम्हाला असे हजारो वचन स्वामींच्या समोर येतात. असे असं सगळं जाणीवेचून असतं ते. म्हणजे जाणीवेचं निरूपण केले सर्वज्ञानी. नरकाची जाणीव करून दिलेली आहे उमायसांना. आणि जाणत्या येथच नरक. जाणीव असलेल्या माणसाला तुमची दृष्टी बदलून जाते ना. म्हणून तुम्ही दुःखी नाही होत. दुःखी का बरं होत नाही तुम्ही. कारण तुम्ही ते नरक दररोज पाहता ते आहे की नाही. पण अज्ञान माणूस पाहत नसतो. नरकाला भीत नाही, नरक करायलाही भीत नसतो तो. कसं अज्ञान माणसाचं खूप अवघड असतं. म्हणून स्वामींनी स्वस्थता सांगितली. समाधान आहे की नाही. कुठं सांगितलंय समाधान तुम्हाला. इकडं सांगितलं विखो सुखातेने दिन. तिकडं सांगितलं की येणे बोधे बोधवंता स्वस्थता. जाणीवेची स्वस्थता वेगळी असते आणि जाणीवेचं दुःख विषय सुखाते न दिन त्याला. म्हणून त्याची स्वस्थता भंगत नाही. बायको मिली देवा कृपा केली. लेकरं मार 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 असं म्हणतो. देवा प्रॉपर्टी जाळून टाकली, सगळं जाळ. हा असा उलट्या खोपडीचा असतो. आणि देवा वा 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 एक पाय घातला, माझा एक पाय तोडला, दुसरा तोड बरं. तोड तोड तोड. ह्या पायानं लय गोंधळ केलता. हात कापला असला माझ्या मशीनमध्ये, काप दुसरा काप. असं शुगरनं कापला ना ह्याचा पाय, मग तो असं म्हणत राहतो. त्याचे विचार वेगळे असतात. पण तो मधून कसा आहे स्वस्थ आणि समाधान. चित्ती असू द्यावे समाधान. ठेविले आनंदे तैसेची राहावे चित्ती असू द्या. तिकडे आहे बघा अभंग आहे की नाही. असं कोणी राहील का ठेविले आनंदे तैसेची राहावे. तो बोधवंत आहे उच्च लेवलचा.
आहे की नाही? समाधान भंगतच नाही त्याचं. एक गोळा आला, बेंड आलं, आणि दुसरं येऊ दे ना देवा, मार की लवकर. त्याला ते नरक संपवायचे असतात, आहे का नाही? भोगोनी मानायला सांगितले. बर. ते असे स्थितप्रज्ञांची अवस्था वेगळी असते. हा, बर. असं तो सगळं चांगलं चांगलं पाहतो. स्वामींचे उपकार आहेत म्हणतो. हा L4 L5 गेला माझा मनका, सगळेच घालवणारे चक्रधारा तुझाच मनका आहे तो, जाऊ दे. गॅप टाकलास होय, बर. त्यात कॅन्सर निघालाय, बोवन. कॅन्सरचे हजारो प्रकार आहेत. हा, बोवन कॅन्सर आहे काय? बरं. ती तुझी कृपा आहे रे बाबा. सगळ्याच हाडात कॅन्सर टाकणारे, का घाबरतोस मला? असं तू भांडतो देवासोबत, का घाबरायलास मला? भीतो? मी नाही विपरीत होणार. तू सांगतो मी नाही बकन करणार. नाही रे म्हणाले, देवा मी तुझा दास आहे ना. मग ठेविले आनंद ते तैसेची. असा तो चित्तामध्ये विचार करतो. ह्याला म्हणायचं जाणते अविखो, हे सुखच नाही लाभत त्याला. तो एवढंच थोडं सुख दिले. किती दात पाडलेस, अर्धेच का? बरं. ती 32 दाताची किंमत गेल्यावर कळते, आहे की नाही? दाढा काढल्या मग जेवायची पंचायत पडते बरं. म्हणून आहे त्यात समाधान मानावं माणसानं. जे दिले ते ठीक आहे, जे नाही दिलं त्याच्यामध्ये ठीक आहे. माहिमभट्टाने अपरितोष केला आणि त्याचा दृष्टांत सांगितला माहिमभट्टाने. कोणता सांगितला त्या श्लोकात? अपरितोषम कर्तव्यम यथा म्हणाले. काय सांगितलं तिथे? नेवला सांगितलं माहिमभट्टाने. पंचतंत्रातली गोष्ट सांगितली त्या श्लोकात. कोणची आहे ती नेवल्याची? एका बाईला नवसाचं पोरग झालं आणि त्याचं मुंगस होता. तो नेवला म्हणजे मुंगस. ते पोरगन ते लहान बाळापासून त्याची मैत्री त्या मुंगसाची त्या मुलाची, ते सारखं खेळायचं. मला खूप बाजूची नावं ठेवायची. मला काय नालायक आहे ते. मुंग चांगला नसते बरं, लेकराला खाऊन टाकल बरं. पण त्याची मित्रता, ते लहान बाळ बी त्या मुंगसाला घेऊन जेवायचो, दूध प्यायचो, सगळं एकत्र दोघांचं. मग एक दिवस हे गेला नवरा शेताला, ही बाई गेली पाण्याला. पाणी घेऊन येते न देऊन कपडे धुवून, तर दार लावलेलं होतं. दाराच्या आत मधून बाहेरून रक्त आलं. बाई मग दार ढकललं तिनं. तेव्हा तो मुंगस आलं, लडीवाळ खेळायला लागलं, त्याच्या पदराला ओढायला लागलं. असं प्रसन्नतेनं ते तोंडाची पप्पी घ्यायला लागलं. ह्या बाईच्या डोक्यात दुसराच किडा. शेजारी पाजारी शांत बसू देत नसतात. तिला ते अगोदरच कानात भरलेलं. तिला वाटलं बाई माझा मुलगाच मारला आहे ना, तोंड बिन रक्ता लागलेलं. ते पप्पी घ्यायला लागलं ते बाईची आनंदानं. त्याला सांगायचं वेगळं, हिला वेगळं दिसलं, तिला सांगायचं वेगळं. असं असतं जीवनात. तिला तसाच अंडा होता पाण्याचा, तिला टाकून त्याच्यात गेलं मरून ते मुंगस. मध्ये आली पाहिलं तर बाळाच्या भोवती सापाने वेड्या टाकलेला होता. सापाचं तोंड खाऊन मारलेलं होतं, सगळं रक्त गाळलेलं. असं असतं ते. ह्याला म्हणायचं. नंतर ती बाई रडायला लागली, अपरितोषम न केव करत. तर वेळ निघून गेली ना. दुसऱ्याचं ऐकून डोक्यात किडा भरला. थोडी मध्ये आली असती, दार उघडलं असतं, बघितलं असतं. त्या विरहात ती बाई मेली लगेच. चूक झाली. तसं माहिमभट्टाने पंचतंत्राचा अभ्यास केलेला दिसतो, आहे का नाही? माहिमभट्ट हुशारच आहे.
तर अशा प्रकारे असं निरय राशी निरोपिल्या सर्वज्ञाने. तर पुढची लीळा मोठी आता उद्या. दंड